अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे 6 सप्टेंबर 2024 वार शुक्रवार। उद्या आहे हरतालिका व्रत। प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक कुमारिकांनी सगळ्यांनी हे व्रत करायचं आहे। पूर्ण श्रद्धेने हे व्रत करायचं आहे। बघा हरतालिका व्रत हे इतकं प्रभावी आहे ना की माता पार्वतीने हे व्रत केलेलं आहे भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी। तर नवरा बायकोच्या दोघांचं नातं घट्ट करण्यासाठी किंवा त्यांच्या नात्यामध्ये जो दुरावा आहे तो मिटवण्यासाठी हे व्रत खूप खूप प्रभावी आहे। आणि दोघांमधला जो आत्मविश्वास तो वाढण्यासाठी हे व्रत आपण नक्कीच केलं पाहिजे। तर हे व्रत आपण जेव्हा करतो तर ते कसं करायचं काय करायचं त्याची माहिती तुम्हाला सांगितलेली आहेच, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी एक खूप छान 2 उपाय सांगणार आहे तुम्हाला, ते पण तुम्हाला करायचे आहेत। खूप प्रभावी आहे आणि हे जे उपाय आहेत ते प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते। तर बघा खूप छान उपाय आहेत, मला सुद्धा खूप आवडले, तर तुम्ही पण नक्कीच करा। आपल्याला माहिती आहे की त्यांनी जे काही उपाय आपल्याला सांगितलेले आहेत आणि आपण जर केले तर आपली जी काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर झालेल्या आहेत। तर हा सुद्धा उपाय तुम्ही करा आणि उद्याच्या दिवशी तर नक्कीच करा। ज्यांना हरतालिकेचं व्रत पूजा करता येत नाही, घरी जर पूजा नाहीच करता आली तुम्हाला, कोणी तुम्ही बाहेर आहात किंवा तुम्हाला नाही करता आली काही अडचणीमुळे, तर हे उपाय तुम्ही करा। तर काय करायचं आहे, पहिला उपाय आहे तो म्हणजे एक लोटा जेल घ्यायचं, म्हणजे एक तांब्यात पाणी घ्यायचं आणि ते पाणी घेऊन मंदिरामध्ये जायचं। महादेवांचं मंदिर कुठेही असतं, जिथे महादेवाचे मंदिर आहे तिथे जायचं। 4-5 झाडांची पानं तोडायची, ती पानं घेऊन जायची, एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं। आणि बघा आयुष्यात किती अडचण असो किती दुःख असो नक्कीच ह्या उपायानं तुमचं दुःख दूर होईल, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील, भगवान शंकरांचा आणि माता पार्वतीचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल। बघा मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय खूप छान आहे। तर तो जायचं मंदिरामध्ये आणि आपली पाठ ही दक्षिणेकडे झाली पाहिजे आणि हे आपलं तोंड जे आहे ते उत्तरेकडे झालं पाहिजे, असंच बसायचं तुम्ही। तसं बसल्यावर ते जे काही जल आहे किंवा जे पाणी आहे तुम्ही नेलेलं ते भगवान शंकरांच्या पिंडीवर त्या शिवलिंगावर तुम्हाला टाकायचं आहे। तर जे हातात जे लोटा घेतलेला आहे तुम्ही तो 7 वेळेस तुम्हाला पाणी टाकायचं आहे। तर कसं टाकायचं, आपण जेव्हा लोटा हातात घेतला त्यावेळेस ते एकदा टाकलं, 2दा टाकायचं, म्हणजे असं 7 वेळेस तुम्हाला ते एकदम जी धार आहे ती लावायची नाहीये, 7 वेळेस ते पाणी टाकत राहायचं आहे आणि मनातील इच्छा व्यक्त करायची आहे। ते पाणी टाकायचं, जे काही झाडांची जी पानं नेलेली आहेत ते पानं तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे शिवलिंगावर आणि मनातील इच्छा व्यक्त करायची आहे। नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण होते आणि हरतालिकेची पूजा तुम्हाला नाही करता आली घरी, तर ते हरतालिकेचे पूजेचं जे काही फळ आहे जे काही पुण्य आहे ते सुद्धा तुमच्या पदरामध्ये पडेल। नक्की हा उपाय तुम्ही करा। दुसरा उपाय आहे तो म्हणजे त्यांनी जे फुलोरा आहे तो तयार करायला सांगितलं आहे, किंवा जिथे कुठे केलेलं असेल त्याचं दर्शन कमीत कमीत तुम्ही ते दर्शन का होईल त्याचं घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे। तर बघा आपण तो घरी पण करू शकतो। तर घरी काय करायचं, एखादी रिंग असेल किंवा आपण कसं आता महालक्ष्मीचं मार्केटमध्ये सामान पण आलेलं आहे, किंवा तुमच्याकडे महालक्ष्मी असतील तर जुनं पण सामान आपल्याकडे असतं, ज्याला आपण झुंबर म्हणतो। ते झुंबर फुलांचं झुंबर तुम्हाला तयार करायचं आहे आणि ते झुंबर तुम्हाला जे काही तुम्ही घरी पूजा केलेली आहे तिथे पण तुम्ही लावू शकता किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये पण तुम्ही जाऊन लावू शकता। त्या त्या झुंबरचं दर्शन त्यांनी नुसतं दर्शन घ्या म्हटलेले आहे, तुम्ही नुसतं दर्शन जरी घेतलं तर तुमची मनोकामना पूर्ण होते ह्या उपायानं पण। तर ते झुंबर तुम्ही आपल्या ताज्या फुलांचे वेगवेगळे फुलं आणायचे आणि त्या फुलांचं तुम्ही तयार करायचं आहे, म्हणजे त्या झुंबरला तुम्ही अशा माळी लटकवायच्या आहे, त्या लावायच्या आहे आणि ते शिवलिंगावर त्याला वरती लावायचं आहे। जसं जलाधारी असते जेव्हा गळती पात्र आपण लावतो तसं ते वरती लावून द्यायचं आहे, बरोबर शिवपिंडीवर खाली आलं पाहिजे असं ते तुम्हाला लावायचं आहे आणि त्याचं दर्शन घ्यायचं आहे। मंदिरात लावा, घरी लावा, कुठे का होईना लावा। ज्या महिलांना संतान प्राप्ती होत नाही त्या महिलांनी सुद्धा त्याचं दर्शन घ्यायचं आणि आपली मनातील इच्छा तिथे व्यक्त करायची आहे। हा सुद्धा खूप प्रभावी उपाय त्यांनी सांगितलेला आहे आणि खूप सोपे साधे उपाय आहेत, पण खूप खूप जास्त प्रभावी आहेत। तर नक्की तुम्ही हे उपाय तुमच्या घरी करा। घरी पूजा नाही झाली तर मंदिरात जाऊन करा, पण कुठे का होईना करा, पण उद्याचा दिवस तुम्ही चुकवू नका। तर
अतिशय छोटीशी माहिती होती तर कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.